नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. अकलूजमध्ये देखील एक सर्कस आलेली आहे. कशी असणार आहे ही सर्कस, आपण त्या सर्कशीच्या मॅनेजरकडून माहिती जाणून घेऊया. बऱ्याच कालावधीनंतर अकलूज परिसरात असा सर्कशीचा सेट उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. काय सांगणार मॅनेजर साहेब, नाव काय तुमचं आणि कुठली सर्कस आहे? सर्कस आपली सांगलीची, सांगली मिरज बरं, मिरजची सर्कस आहे. माझं नाम ज्वाला सिंग आहे. कधीपासून सर्कस आपली सुरुवात? आजपासून चालू होते. आज 7 वाजता ओपनिंग आहे. उद्यापासून 3 शो आहे, 1 वाजता, 4 वाजता आणि 7 वाजता. काय आता ह्या सोशल मीडियाच्या जमान्यात आपण बघतोय, एकीकडे लोक मोबाईल टी व्ही यात गुंतलेले आहेत. अशात तुम्ही सर्कस जिवंत ठेवली, किती आव्हान आहे आणि ह्या सर्कशीचं तुम्ही काय वैशिष्ट्य सांगताल? सर्कस असं आहे, मोबाईलमुळं सर्कस आत्ताचं पिढी जो आहे, सर्कस काय आहे ते माहीत नाही आहे. सर्कस एक बार बघितलं तेव्हाच माहीत पडा सर्कस काय आहे. सर्कसमध्ये सगळे लाईव्ह शो आहे. आणि आपल्या सर्कशीचं काय वैशिष्ट्य आहे? सर्कशी अनेक सर्कशीच्या आपण पाहायला मिळतात आपल्याला. तुम्ही आता सांगलीची सर्कस आहे म्हणताय, काय तुमच्या सर्कशीचं वैशिष्ट्य आहे? लोकांना आकर्षित करणारं काय आहे त्या सर्कशी? आम्ही आता सर्कसमध्ये आणले मौत कुवा, त्याच्यामध्ये बाईक चालवतो आहे. आणि बाकी स्टंट जो आहे सर्कसचं सगळे आहेत. फक्त सर्कसमध्ये जानवर नाही आहे आता. आणि आम्ही एक घोरीला आणलेला आहे. ते चायनावरून कॉस्ट्यूम घालते. ते घोरीला 7 फुटाचं आहे. ते चांगलं आहे. पण वेगळे पण असं काय जोकर असणार आहे, गाणे असणार आहेत, थरारक काय स्टंट असणार आहेत, असं काय काय? हो, सर्कसमध्ये सगळे आहे. कॉमेडी भी है आणि स्टंट भी है आणि डान्स भी है, फायर डान्स आहे. मणिपूरचे कलाकार आहे आपल्याकडे, सगळे मिक्स. हे सगळे कलाकार तुमचे सांगलीचेच असणार आहे का? तुम्ही सांगितलं मणिपूरच्या इतरही कुठून देशातून असतील, राज्यातून असतील? नाही, आपल्याकडं मणिपुरी आहे, आसामचे आहे, नेपाळचे आहे, बंगालचे आहे आणि महाराष्ट्र बी आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं प्रेक्षकांसाठी कशी सोय केली तुम्ही? किती खुर्च्या असणार आहेत? आसन व्यवस्था कशी असणार आहे? त्यांच्या सोयीसाठी काय काय असणार आहे? पब्लिकसाठी आहे टोटल आपलं सीट आहे 1200 सीट आहे बसायला. और तिकीट रेट आहे 100, 150 आणि 200. VIP पुढे बसणार तर 200 रुपये, त्याच्या मागे बसलं तर 150, लास्टला 100 रुपये. किती दिवसासाठी ही सर्कस असणार आहे? प्रेक्षकांनी तुमची सर्कस का बघायला यावं सांग? हे सर्कस आता आम्ही महिनाभर लावणार इथं. महिनाभर लावले आहेत. आणि सर्कस आता थोड्या दिवसात सर्कस महाराष्ट्रात बंद होणार. महाराष्ट्र नाही, दुनियात सर्कस बंद होणार. काय चालत नाही एवढं. सर्कस जिवंत आहे, बस बघून सर्कसला जागवा. अशा आव्हानात्मक दिवसात तुम्ही सर्कस जिवंत ठेवताय, तुम्ही म्हणताय बंद होईल. काय आव्हान असेल या सर्कस जिवंत ठेवण्यापाठीमागं तुमचं? कशा प्रकारे जिवंत राहील? जिवंत राहील आपला पब्लिक आल्यानंतर ते बघील तेव्हा आमचा धंदा चालणार. सर्कशीसाठी तुम्हाला गव्हर्नमेंटकडून काय मदत मिळते? शासनाकडून काय मदत मिळते? काय मदत मिळावी अशी अपेक्षा आहे तुमची? नाही, मदत याचं आहे की आम्हाला परमिशन वगैरे देते सर्कस चालवा म्हणून. बाकी मानधन वगैरे काय? नाही, ते काय नाही. मिळावे अशी अपेक्षा आहे का? अपेक्षा तर आहे सब, पर देत नाही. आतापर्यंत नाही भेटलं. आपण पाहू शकता ही सर्कस सध्या अकलूजमध्ये या सर्कशीचा मंडप उभारण्याचं, टेंट उभारण्याचं काम चालू आहे. जवळपास संपलेलं आहे. उद्यापासून या परिसरात शो सुरू होईल. या सर्कशीमध्ये बैठक व्यवस्था ही अगदी उत्तमरित्या केलेली आहे. ह्या सर्कशीचा स्टेज आहे ते मौत कुवा नावाचं, त्यांनी जसं सांगितलं तसं ते गोल सर्कल उभा केलेला आहे. आणि या मध्यभागी या सर्कशीमध्ये स्टंट करण्यात येणार आहेत. त्या सर्कशीचे प्रयोग करण्यात येणार आहेत. या सर्कशीतील कलाकार, तेथील कामगार हा सेटअप उभारण्याचं काम पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. माझे सहकारी DS गायकवाडसोबत सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, अकलूज.